नमस्कार, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुरमई फ्राय विथ सुरमई करी आणि सोबत पापलेट फ्राय सुद्धा आहे ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम मी सुरमईला मॅरिनेट करण्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे। इथे मिक्सरमध्ये ही पेस्ट बारीक वाटून झाल्यानंतर ही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्यामध्ये पुढील मसाले घालून घेणार आहे। यामध्ये सर्वात प्रथम मी अर्धा चमचा हळद घालत आहे। हळद घालून झाल्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घेणार आहे। तिखट घालून झाल्यानंतर 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। मीठ घालून झाल्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचा रस या मसाल्यामध्ये पिळून घालत आहे आणि हे मसाले आता हाताने व्यवस्थित मिक्स करून हे सुरमईला लावून घेणार आहे। आता ही वाटलेली पेस्ट मी सुरमईला लावून घेत आहे। मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी नॉनव्हेज बनवतही नाही, परंतु आज योगायोगाने बनवण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी इथे चमच्याने मॅरिनेट करत आहे। मी फिश पहिल्यांदाच बनवत आहे। आमच्याकडे वास्तविक पाहता जेंट्स लोकच फिश नॉनव्हेज बनवतात, त्यासाठी मध्येच माझ्या मिस्टरांनी माझी मदत केलेली आहे। तुम्ही बघू शकता त्यांनी हे सर्व मला हाताने व्यवस्थित मॅरिनेट करून दिलेलं आहे आणि आता मी पुढची तयारी करत आहे। इथे मी माशासोबत खाण्यासाठी भात लावून घेतलेला आहे। भात शिजून झाल्यानंतर आता मी गॅसवरती तवा ठेवून यामध्ये खडे मसाले भाजून घेत आहे। त्यामध्ये 4 लवंगा, 2 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 कर्णफूल घेतलेला आहे। हे थोडंसं बिना तेलाचं भाजून झाल्यानंतर मी तव्यावरती आता धने घालणार आहे। हे सगळे मसाले मी कोरडेच भाजून घेणार आहे। धने भाजून झाल्यानंतर मी गॅसवरती खोबरं घालणार आहे। खोबरंही जास्त भाजून घ्यायचं नाहीये, थोडंसं ब्राऊन झालं की काढून घ्यायचं। इथे खोबरं भाजून झालेलं आहे। आता मी तव्यावरती कांदा घालणार आहे। कांदा तव्यावरती घालून थोडासा लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचा, तो जास्त भाजून नाही घ्यायचा। इथे कांद्यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे। कांदा भाजून होईपर्यंत इकडे हे थंड झालेले मसाले जे की खोबरं, धने, गरम मसाले आणि त्यामध्ये मी सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत, 5 मिरच्या घातलेल्या आहेत, ते मी मिक्सरमध्ये कोरडंच वाटून घेणार आहे। कांदा भाजून झालेला आहे, तो मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता ह्या सुक्या मसाल्याची अशी पावडर तयार झालेली आहे। त्यामध्ये मी आता हा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण घालून वाटून घेणार आहे।
इथे मसाला व्यवस्थित वाटून झालेला आहे, तो बाजूला ठेवून आता मी पुढची तयारी करून घेत आहे। त्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेत आहे। तेल घालून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते मिक्स करून घेत आहे। हे तांदळाचं पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मॅरिनेट केलेली सुरमई व्यवस्थित घोळवून घ्यायची आहे। तुम्हाला मगाशी मी बोलल्याप्रमाणे मी फिशला हात लावत नाही किंवा करत नाही, त्यामुळे माझ्या मिस्टरांनीच मला मदत केलेली आहे आणि हे मी चमच्याने आता सुरमई कढईमध्ये घालून घेत आहे आणि फ्राय करून घेणार आहे। सुरमई घालून झाल्यानंतर यावरती मी आता 5 मिनिटे झाकण ठेवून व्यवस्थित एका अंगावरती भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इकडे माझे मिस्टर सगळी सुरमई व्यवस्थित तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहेत। इथे सुरमई एका अंगावर भाजून झालेली आहे, ती मी पलटून ठेवत आहे। आणि आता परत यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे त्याला छान फ्राय होऊ देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे सुरमई फ्राय झालेली आहे, रंगही छान आलेला आहे। ती मी आता एका ताटामध्ये काढून घेत आहे। अशाच पद्धतीने सर्व सुरमई फ्राय करून घेतलेली आहे। सुरमई सोबतच आम्ही पापलेट सुद्धा बनवलं होतं, ते आता मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। पापलेट सुरमईप्रमाणेच फ्राय करून झाल्यानंतर इथं मी करीची तयारी करत आहे। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी 4 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहे। त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे। तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहे। मसाले घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि यामध्ये वाटलेलं जे वाटण आहे ते घालून घेणार आहे। मी यामध्ये कुठल्याही प्रकारचा गरम मसाला किंवा काही वापरलेलं नाही आहे, कारण मी घरगुती गरम मसाले वापरलेले आहेत, खडे मसाले। आता ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची आहे। मसाले व्यवस्थित परतून थोडंसं पाणी घालून त्याला 5 मिनिटे शिजून देणार आहे। थोडंसं पाणी घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। झाकण काढून पाहिलं तर मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी करीला लागेल तसं पाणी घालून घेणार आहे। पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। मीठ घालून झाल्यानंतर याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये फ्राय केलेले सुरमईचे पीस घालून घेणार आहे। यासाठी माझ्या मदतीला माझा मुलगा आलेला आहे। सुरमई घालून झाल्यानंतर हे पहा त्याला छान उकळी आलेली आहे आणि इथे भाजी तयार झालेली आहे।
आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता सुरमईची करी तयार झालेली आहे आणि ती मी एका बाउलमध्ये सर्व करत आहे. तुम्हाला जर माझी ही सुरमई आणि पापलेट फ्राय विथ करी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.